थिंक अँड ग्रो रिच. नेपोलियन हिल. लेखकाचे मनोगत. माझ्यापाशी याल तेव्हा माझे शब्द जीवनाचा सांगावा तुम्हाला कथन करतील. मी असो वा नसो, या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत सदैव आहेच. प्रस्तुत पुस्तकातील अगदी प्रत्येक प्रकरणातून मी महान आणि सर्वार्थाने यशवैभवी व श्रीमंत असलेल्या प्रभूतींच्या जीवन व्यवसाय वाटचालीचा मागोवा घेत काही निरीक्षणे काळजीपूर्वक नोंदवली आहेत. त्यातून त्यांच्या महानपणाचे श्रीमंतीचे रहस्य आपल्याला सहज कळू शकेल. तुम्हाला सांगतो, 50 वर्षांपूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांना भेटण्याचा मला योग आला. खरे तर त्यांनीच या महान लोकांच्या वैभवशाली कर्तृत्व दिशा व दृष्टीकडे, त्यांच्या एकूणच प्रवासक्रमाकडे, गतीकडे माझे लक्ष वेधले. मी लहान असतानाची गोष्ट. यशवैभवी श्रीमंतीच्या रहस्यांचा भेद ज्येष्ठ व श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करणाऱ्या स्कॉटने अगदी सहजतेने व सोप्या पद्धतीने प्रथम कथन केला. त्याचे बोलणे मी कान देऊन ऐकत होतो. मी अंतर्मुख झालो होतो. स्कॉट मात्र अत्यंत मिश्किलपणे हसत हसत माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावासह माझी आकलन क्षमता निरखत होते. माझ्या आयुष्यात मी अत्यंत दुःखी, अपयशी लोकही पाहिले होते. अशांची तडफड कमी व्हावी आणि त्यांना शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगाव्या असे मला मात्र मनापासून वाटत होते. माझी ती तीव्रतम इच्छा पाहून कार्नेगी मला म्हणाले, यशस्वी आणि सर्वाधिक श्रीमंत व महान लोकांच्या यशवैभवाच्या रहस्ये जर जाणून घ्यायची असतील तर तीव्रतम इच्छेबरोबरच खूप लांबवरचा प्रवास तुला करायला लागेल. कदाचित हा प्रवास 20-25 वर्षांचा असू शकतो. याची जाणीवही त्यांनीच मला करून दिली. मी हे जे काम करतो आहे त्याचे मोल खूप मोठे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मला चांगलाच हुरूप आला. या यशवैभवी श्रीमंतीकडे जाणाऱ्या वाटचालीत येणारे अडथळे, समस्या, अडचणी आणि त्यावर मात करीत त्यांना ओलांडून सतत पुढे जात राहण्यातील सर्वच महान लोकांची प्रकृती, पिंड व स्वभाव यांचा मी पुस्तक रूपाने मागोवा घ्यावा असेही त्यांनी मला बोलता बोलता सुचवले. गंमत म्हणजे या साऱ्या गोष्टी, रहस्ये, त्यांची शिकवण शाळा कॉलेजातून तरुण तरुणींना द्यायला हवी असे कार्नेगींना मनापासून वाटत होते. यातून मूलगामी व मोठा क्रांतिकारी बदल घडू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तुम्हाला सांगतो, यशवैभवी श्रीमंताच्या रहस्यांचा भेद मी नक्की करीन असे वचन मी मोठ्या सकारात्मकतेने व उत्साहाने कार्नेगी यांना दिले आणि मला सांगायला आनंद होतो आहे की हे वचन अगदी जास्तीत जास्त प्रमाणात मी त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनातून पूर्ण केले. आता तर हे रहस्य हजारो लाखो लोकांच्या समोर आले असून ते त्याचा मागोवा मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. मुख्य म्हणजे या रहस्याच्या प्रत्यक्ष उपाययोजनेतून एकाने आपले वार्षिक उत्पन्न $75 इतके वाढवले. सिनसिनाटी येथील आर्थर नॅश नावाचा साधा शिंपी, त्याचा व्यवसाय अगदी तोट्यात चाललेला होता. त्याने कार्नेगी यांची विचारसरणी व काही समीकरणे वापरली आणि काय आश्चर्य, त्याला प्रचंड प्रमाणात यश मिळाले. गंमत म्हणजे आर्थर नॅश जरी आज हयात नसले तरी त्यांचा व्यवसाय त्यांची पुढची पिढी तितक्याच वेगाने विकसित करीत आहे. तुम्हाला सांगतो, नॅश यांच्या विकसनाच्या व त्यांची प्राप्ती झालेल्या यशवैभवाचा मोठा बोलबाला झाला. मुख्य म्हणजे त्याला काही मासिकांनी प्रसिद्धीही दिली. स्टुअर्ट ऑस्टिन वियर, डल्लास टेक्सास यांची पुढे एका प्रकरणात दिली आहेच. स्टुअर्ट यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर आपला स्वतःचा व्यवसाय बंद केला आणि त्यांनी कायद्याच्या अभ्यासाला स्वतःला वाहून घेतले आणि ते सर्वार्थाने यशस्वी झाले. स्टुअर्ट यांची जीवन कहाणी खरोखरच वाचण्यासारखीच आहे. आपली महाविद्यालयाची पदवी प्राप्त केल्यानंतर जेनिंग्ज रँडॉल्फ मला एकदा भेटायला आला. मी त्याला यशवैभवाची महानतेकडे नेणाऱ्या घटकांबद्दल विस्ताराने काही गोष्टी सांगितल्या. आज तो काँग्रेसचा सन्माननीय सदस्य असून पुढे तो व्हाईट हाऊसपर्यंत निश्चित मजल मारेल याबद्दल मला खात्री वाटते. मध्यंतरी मी ला सॅले एक्सटेन्शन विद्यापीठात ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणून काम करीत होतो. तिथे माझी विद्यापीठाचे अध्यक्ष जे चॅप्लिन यांची भेट झाली. त्यांनी देखील यशवैभवी जीवनाची रहस्य जाणून घेतली आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन केले. आता ला सॅले विद्यापीठ चांगले चर्चेत आहे. यशवैभवी श्रीमंत तसेच महान जीवनसरणीच्या प्रक्रियेचा व पद्धतीचा उच्चार मी जरी वारंवार करीत असलो तरी त्यातील गूढता ही कायमच राहणार आहे. खरे तर प्रत्येकानेच याचा आपल्या परीने शोध घ्यायला हवा. एक लक्षात घ्या, ज्यांना खरोखरीच आपल्या जीवन व्यवसायात क्रांतिकारक वैभवशाली बदल करायचा असेल त्यांनी जर ही रहस्ये जाणून घ्यायलाच हवीत. पुढील बहुतेक सर्व प्रकरणातून मी ही रहस्ये, प्रक्रिया व पद्धती कथन केल्या आहेत. खरे तर या साऱ्या प्रक्रिया तुम्ही आजमावून पाहायच्या आहेत, कारण अखेर प्रत्यक्ष परिवर्तन हे ज्याचे त्यालाच करावे लागते. लक्षात घ्या,
आपण ज्या रस्त्यावरून जात असतो तो प्रवास, तो रस्ताच आपल्याला बरेच काही सांगत असतो. आपण त्या रस्त्याची हाक ऐकली पाहिजे. यातही रस्त्याच्या कडेला विक्रीला असलेल्या बर्फाच्या गोळ्यात न अडकण्याची हिंमत आपण दाखवायला हवी. खरे तर तो रस्ताच आपल्याला पाऊल पाऊल पुढे यश शिखरापर्यंत घेऊन जातो. अनेकदा आपण निराश असतो, निरुत्साहाने ग्रासलेले असतो. काही वेळा एखादी समस्या वा व्याधी आपल्याला त्रस्त करतात. अशा वेळी तुम्ही हे पुस्तक वाचा आणि त्यातील यश रहस्य नीट समजून घ्या. तुम्हाला सांगायला मला विलक्षण आनंद होतो की माझा मुलगा देखील याच रस्त्याने मार्गस्थ झाला. त्याची कहाणी तुम्ही जरूर वाचा. ज्यावेळी मी पुस्तक लिहित होतो त्या काळात माझा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. माझ्या या पुस्तकातील काही पाने त्याने सहज चाळली. त्याला ती आवडली. इतकीच नव्हे तर मी जसं लिहित गेलो तशी ती पाने तो वाचत गेला. यातील कार्नेगी यांच्या काही सूत्रांनी, विचारांनी आपण विलक्षण अंतर्मुख झाले असे तो मला म्हणाला. त्याही पुढे जाऊन त्याने त्या विचारांचे आपल्या प्रत्यक्ष जीवनात उपयोजन केले. त्यामुळे त्याला एका चांगल्या पदावर भरीव रकमेची नोकरी लागली. त्याने जे पद संपादित केले त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना 20-25 वर्षे लागतात. मला माहीत आहे की तुम्ही अनेकदा निराश होता, डिप्रेशनमध्ये जाता. अशा वेळी तुम्ही सर्वांपासून एकटे राहत लागता. अपयशाच्या भीतीने तुम्ही अगदी ग्रस्त होऊन जाता. मी तर म्हणेन की अशा वेळी तुम्ही आपली उमेद हरू न देता प्रस्तुतचे पुस्तक काळजीपूर्वक वाचायला हवे आणि त्यातील विचारतत्वे समजून घ्यायला हवीत. तसे जर झाले तर यश शिखर तुमचेच असेल. मध्यंतरी वुड्रो विल्सन यांची माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी जे मला सांगितले त्यामुळे तर मी विलक्षण चकित झालो. ते मला म्हणाले, पहिल्या महायुद्धाच्या काळात मी तुमच्या पुस्तकाचे पारायण केले आणि त्यातील काही कल्पनांचा वापर माझ्या सैनिकांना प्रशिक्षण देताना मी केला. या प्रशिक्षणाच्या दरम्यान आवश्यक असणारा निधीही आम्ही उभारला. थॉमस एडिसन नावाच्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाबरोबर भागीदारीत व्यवसाय करण्याचे स्वप्न एडविन बार्नर ऑरेन्स यांनी बाळगले. त्याला अनेकदा आपण एडिसन समोर उभे असल्याचा भास होत असे. इतकेच नाही तर एडिसन आपल्याला आपल्या धंद्यात भागीदार होण्यासंबंधी विचारतो आहे असे दृश्य बार्नर्सने अनेक वेळा आपल्या मनपटलावर पाहिले होते. अखेरीस बार्नस यांनी आपल्या तीव्रतम इच्छाशक्तीच्या बळावर आपले ते उद्दिष्ट, महान स्वप्न पुरे केले. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आपले सारे प्रयत्न मोठ्या प्रेमाने व सक्षमतेने एकवटले. अवतीभोवतीच्या लोकांना वाटत होते की या भागीदारीतून काहीही साध्य होणार नाही, पण बार्नस आपल्या स्वप्नावर ठाम होता. अखेर साक्षात एडिसनला त्याच्या तीव्रतम इच्छाशक्तीची दखल घ्यावी लागली. मुख्य म्हणजे बार्नसने आपले सारे परतीचे रस्ते बंद करून टाकले होते. बार्नसची कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. या पुस्तकातील घटना, प्रसंग व व्यक्ती काल्पनिक नसून त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत. त्यांनी आपले आयुष्य अत्यंत वैभवशाली बनवले. त्यांची जीवन जगण्याची रीत व शैली, त्यांची विचारधारा व दृष्टी, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता खरोखरच अभ्यासण्यासारखीच आहे. मित्रहो, स्वप्नप्राप्तीच्या मार्गात कसलीही तडजोड करू नका. तुम्ही उराशी जपलेली आदर्शे आणि तुम्ही पाहिलेली भविष्यवेधी नजर आता प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. आपल्या आंतरिक इच्छा, स्वप्नांवर आपले लक्ष केंद्रित करा. या स्वप्नांचे वास्तव रूपात अवतरण होत असते यावर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांवरची तुमची पकड सैल होऊ देऊ नका. एकूणच या स्वप्नप्राप्तीच्या मार्गात कसलीही तडजोड करू नका. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात एक अमाप शक्ती निवास करीत असते. तिला आवाहन करा. खाली मी काही महान श्रीमंत प्रभूतींचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, त्यांच्या संबंधी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. तिचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल अशी मला खात्री आहे. या व्यतिरिक्त जॉन मिल्टन, हेलेन केलर, लिओनार्दो, चार्ल्स डार्विन, राईट बंधू, विल्बर व ऑर्लिव्ह, चार्ल्स डिकन्स, शुमन हिंक अशा कितीतरी प्रतिभाशाली प्रभूतींचा उल्लेख माझ्या विवेचनाला आलेला तुम्हाला दिसेल. हेनरी फोर्ड, विल्यम रिग्ले ज्यू, जॉन वानामेकर, जेम्स हिल, जॉर्ज एस पार्कर, ई.एम. स्टॅटलर, हेनरी डोहेट्री, सायरस एच.के. कर्टिस, जॉर्ज ईस्टमन, चार्ल्स श्वाब, थिओडॉर रूझवेल्ट, आर्थर ब्रिप्सेन, रेडॉल्फ, डॉ. फ्रँक क्रेन, जॉन डी रॉकफेलर, टॉमस एडिसन, फ्रँक वँडरलिप, एफ.डब्ल्यू. वुलवर्थ, कर्नल रॉबर्ट डॉलर, एडवर्ड फिलेन, एडविन बार्नस, आर्थर नॅश, वुड्रो विल्सन, कॅरेन्स डॅरे, जॉर्ज डेव्हिस, जज डॅनियल डी राईट, डॉ. अलेक्झांडर ग्राहम बेल, लुथर बर्बॅक इत्यादी इत्यादी. याखेरीज जॉन मिल्टन, हेलेन केलर, लिओनार्दो, चार्ल्स डार्विन,
राईट बंधू, विल्बर व ऑलिव्ह, चार्ल्स डिकन्स, शुमन हिंक अशा कितीतरी प्रतिभाशाली प्रभूतींचा उल्लेख माझ्या विवेचनाला आलेला तुम्हाला दिसेल. कोणत्याही रोपाचं बीज व्यवस्थित रुजू दिलं आणि अंकुर निर्माण होऊन त्याची वाढ नीट होऊ दिली तरच ते रोप वाढून त्याचं झाड सशक्त निरोगी होईल. आधी गर्भ निर्माण करून त्याची व्यवस्थित वाढ झाली तरच जन्म होईल. म्हणून म्हणतो, विचार मनात रुजू द्या, त्यावर पुढे संस्करण होईल आणि त्यानंतर ते तुमच्या मनात स्पष्ट होऊ लागतील. त्यासाठीच वाट पाहण्याची आपली तयारी मात्र असायला हवी. 100 वर्षांमध्ये पैसा जगण्यासाठी हवा पाण्या इतकाच महत्त्वाचा झाला आहे. लोक भीतीपोटी व सुरक्षिततेपोटी पटकन जमेल असा सोपा मार्ग धरतात. मुख्य म्हणजे ते नवीन शिकणे सोडून देतात. त्यामुळे आपल्यातली क्षमता संवर्धन होत नाही. त्यामुळे ते आहे तिथेच राहतात. किंबहुना त्यांच्या संचयातही वेगाने घट होत जाते. आजवर मी अनेक श्रीमंतांच्या मुलाखती घेतल्या. त्यात माझ्या असे लक्षात आले की श्रीमंतच खऱ्या अर्थाने पैशांचा शोध घेतात. बहुतेक जण आहे तिथेच राहतात. कारण आपल्या पुढे असलेल्या आर्थिक संधीचा लाभ घेण्याचे त्यांच्या डोक्यातच येत नाही. आले तरी त्यांच्यात तेवढे धैर्य नसते. संधी हा सुद्धा आपणच निर्माण करायच्या असतात. श्रीमंत मात्र प्रत्येक क्षणात संधी शोधतात. बदलत्या काळाला व प्रवाहाला खुल्या दिलाने स्वीकारायला शिका. जे स्वतः बदलत नाही ते काळाच्या ओघात मातीत रुतले जातात. पण जे स्वतः योग्य ते परिवर्तन करतात तेच इतरांच्याही पेक्षा 4 पावले पुढे जाऊ शकतात. प्रख्यात लेखक कवी इमर्सनने म्हटले आहे की तुम्ही कधीही माझ्यापाशी याल तेव्हा माझे शब्द जीवनाचा सांगावा तुम्हाला कथन करतील. मी असो वा नसो या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत सदैव आहेच. नेपोलियन हिल.